आता पाहूयात महफास्ट 100 बातम्या। मुंबईच्या घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं होर्डिंग कोसळलं। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, जवळपास 88 जखमींवर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देणार, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। घाटकोपरमधील घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, तर युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू, फडणवीसांची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी, रात्री उशिरा आदित्य ठाकरेंनी दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी केली। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील अपघातग्रस्तांची पालकमंत्री दीपक केसरकरांनी भेट घेतली। अशा प्रकारची घटना फार भयावह, संबंधितांवर कडक कारवाई होणार, केसरकरांची प्रतिक्रिया। घाटकोपरमधील होर्डिंग असणारी जागा लोहमार्ग पोलिसांच्या नावे, होर्डिंगबाबत कार्यभार स्वीकारण्यापूर्वी परवानगी, घटनेची गांभीर्याने चौकशी सुरू, लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर शिसवे यांची माहिती। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या ठिकाणी किरीट सोमय्या आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांमध्ये बाचाबाची, घटनास्थळावरून जाण्यास सांगितल्यानं सोमय्यांचा पोलिसांसोबत वाद, वारंवार घटनास्थळावरून जाण्यास सांगितल्यानं सोमय्या संतापले। घाटकोपरमधील दुर्घटनास्थळी भाजपचे नेते आणि मवियाचे उमेदवार संजय पाटलांमध्ये बाचाबाची, सोमय्या घटनास्थळी आतमध्ये गेल्यानं संजय दिना पाटील भडकले। रेस्क्यू टीम असताना तुम्ही आत जाऊन काय सिद्ध करणार, संजय पाटलांचा भाजप नेत्यांना सवाल। सुषमा अंधारेंकडून राज ठाकरेंचा मोदींवरील टीकेचा लावले तो व्हिडिओ, ज्या राज ठाकरेंनी भाजपची मापं काढली, आज त्यांच्यासोबतच सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत सवाल। तुमचे 6 नगरसेवक आमच्याकडे आल्याचं आठवतंय, राम कदम, दरेकर भाजपमध्ये गेल्यावर तोंडामध्ये दात नव्हते का? राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल, मी घाबरत नाही, सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाबाबत आज महत्वाची सुनावणी, सुप्रीम कोर्टामध्ये दुपारी 12 नंतर सुनावणी होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज डहाणू दौऱ्यावर, माहितीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी फडणवीसांचा दौरा, पारनाका परिसरात दुपारी 3:30 वाजता सभेचं आयोजन। माहितीचे उमेदवार नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांची आज सभा, मीरा भाईंदरमध्ये संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज वसईमध्ये जाहीर सभा, भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। मुंबईत मवियाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासाठी शरद पवारांची सभा, आज संध्याकाळी 6 वाजता कांजूरमार्गमध्ये सभेचं आयोजन। मुंबईत मवियाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांचा रोड शो, संध्याकाळी 5 वाजता कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। मुंबईत नारायण राणेंची आज जाहीर प्रचार सभा, दक्षिण मध्य मुंबईमधील माहितीचे उमेदवार राहुल शेवाळेंसाठी संध्याकाळी 7 वाजता सभेचं आयोजन। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा राहुल शेवाळे यांना पाठिंबा, दिव्यांग बांधवांच्या सांगण्यावरून राहुल शेवाळेंना पाठिंबा, आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवणार, महायुती मुंबईला विकसित मुंबई बनवणार, पियुष गोयल यांचा दावा। कपिल पाटलांच्या विजयासाठी किसन कथोरे जीवाचं रान करतील, मुरबाडमधील प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान। पंतप्रधान मोदींची 15 मे रोजी नाशिकमध्ये सभा, पिंपळगावमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी मोदींची सभा, तर सभा रद्द झाल्याचे व्हायरल मेसेज चुकीचे असल्याचं पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या कॉर्नर सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद, कोणार्क विकास आघाडीच्या माजी महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या वतीनं सभेचं आयोजन। कोणाला मोठं करायचं, कोणाला छोटं करायचं, जनता बरोबर करेक्ट कार्यक्रम करेल, मुख्यमंत्री शिंदे आणि नरेश म्हस्केंना उद्देशून राजन विचारेंचं वक्तव्य। 2017ला फडणवीसांनी विकासासाठी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा केली, त्याचं काय झालं? ट्विट करत संजय राऊतांचा सवाल, फक्त लुटालूट सुरू, 800 कोटींचा भूसंपादन घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे बिल्डर साथीदार, राऊतांचा ट्विट करत निशाणा। सर्व भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये गेले, आदित्य ठाकरेंचा भाजपसह शिंदे गटावर निशाणा, तुम क्या जानो एक ईडी के नोटीस की कीमत, चित्रपटातील डायलॉग मारत आदित्य ठाकरेंची टोलेबाजी। मुंबईत विविध गुन्ह्यांमधील 17,000 आरोपींची तपासणी, दरम्यान 9,593 प्रतिबंधात्मक कारवाया, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विशेष मोहीम।
हाताने मैला साफ करण्याच्या कुप्रथेचे पुढील 2 वर्षांमध्ये निर्मूलन कसं करणार? उच्च न्यायालयाची विचारणा. राज्य सरकारला कृती आराखडा सादर करण्याचे आदेश. 19 मे पर्यंत मान्सून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होण्याची शक्यता. के.एस. होसाळीकर यांची माहिती. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. कोकणामध्ये येत्या 3 दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता. कोकण किनारपट्टीवरील वातावरणामध्ये बदल, तर वादळी वाऱ्यामुळे मच्छीमार हैराण. पुण्यामध्ये कौटुंबिक वादामधून 7 ठिकाणी बॉम्ब लावल्याची धमकी. पत्नी घरी येत नसल्याच्या रागातून शहर वेठीस धरण्याचा प्रकार. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन. लातूरमधील कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये असलेल्या क्लबवर पोलिसांचा छापा. तब्बल 74 जणांवर कारवाई. 2,28,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. औराद शहाजनी पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकमधून शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणार. वकील महेंद्र भावसार यांची पत्रकार परिषदेमधून माहिती. शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींमध्ये काही बदल आवश्यक. भावसार यांचं वक्तव्य. सांगलीमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. ताकारी योजनेचं पाणी येरळा नदीपात्रामध्ये सोडण्याची मागणी. रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याच्या माहितीनंतर सांगली आणि मिरज स्टेशनची पोलिसांकडून झडती. श्वान आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून स्थानकाची तपासणी. मॉकड्रिल नंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे 3-13. ऐन गर्दीमध्ये प्रवाशांना नाहक त्रास. अवकाळी पावसाचा मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फटका. ठाणे स्थानकावर गर्दीमध्ये लोकलमध्ये चढताना 2 महिला ट्रॅकमध्ये अडकल्या. रेल्वेखाली येणाऱ्या महिलेला वाचवलं. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये धुळीचं वादळ. शहरामध्ये रिमझिम पाऊस. धुळीचं वादळ आल्यानं प्रदूषण वाढण्याची शक्यता. वडाळ्यामधील श्रीजी टॉवर जवळ होर्डिंग कोसळलं. वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं. होर्डिंग खाली काही माणसं दबल्याची शक्यता. बदलापूरमध्येही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. नावांडे, घोडवली, केळवली भागामध्ये गारांचा पाऊस. नंदुरबारच्या दडगावमध्ये अवकाळी पाऊस. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. मात्र अवकाळीमुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरलाही अवकाळी पावसाचा फटका. वाळूज आणि दौलताबाद परिसरात अवकाळी पाऊस. नागरिकांची तारांबळ. सातारा जिल्ह्याला सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं. ग्रामीण भागासह शहरामध्ये गारवा. मात्र अवकाळीमुळे काही भागात महावितरणचं नुकसान. साताऱ्यात पावसाचा हाहाकार. कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक वडाचं झाड पडल्यानं सातारा कोरेगावच्या दिशेनं ये जा करणारी वाहतूक ठप्प. 2 तासाहून अधिक काळ वाहतुकीचा खोळंबा. पालघरच्या मनोर भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. कोचाई ग्रामपंचायत हद्दीमध्ये 35 ते 40 घरांचे पत्रे उडून नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी. अहमदनगरच्या अकोले तालुक्यामधल्या सातेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. गारपीट झाल्यानं जनजीवन विस्कळीत. काही गावांचा वीज पुरवठा खंडित. सांगली शहरासह उपनगरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. सांगलीत दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे 2 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त. रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका. धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे फळबागांसह इतर पिकांचंही मोठं नुकसान, तर उमरग्यामध्ये वीज पडून 5 जनावरं दगावली. इगतपुरीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अवकाळीमुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी संकटात. नांदेडमध्ये अवकाळी पाऊस. अवकाळी पावसानं फळबागांसह शेती पिकांचं नुकसान. काही ठिकाणी जनावरं दगावल्याच्या घटना. वर्ध्यामधील पोरगव्हाणमध्ये अवकाळी पावसानं शेतातील चारा भिजला. जनावरांचा चारा भिजल्यानं शेतकऱ्यांवर भटकंती करण्याची वेळ. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत. कच्च्या घरांचं छत पूर्णपणे उडालं. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड.